जवळ यायचंय लगेच. किती वेळ जेवतो? लवकर हात चालवा. वेळ लागेल का? बर. जगडे जरा लवकर या. युवराज जगडे पळत या. सामन्याला सुरुवात होते. लवकर यायचंय जरा व्यासपीठाजवळ. एक दोन मिनिटं. मला सुरू होणारा सामना आहे. तो बॉर्न क्रेझी विरुद्ध शिवाजी मराठा. आघाडीचे दोन्ही फलंदाज गोलंदाज देखील सज्ज होतोय. सामन्याला सुरुवात होते. पहिला चेंडू अगदी कव्हरच्या दिशेने खेळून काढण्याचा प्रयत्न आणि काय होते पहा. क्षेत्ररक्षकाकडून थोडीशी झालेली चूक. चेंडू फील्ड करण्यामध्ये थोडासा मिसजज करतोय चेंडू आणि त्या दरम्यान फलंदाजाने 2 धावा नक्कीच पूर्ण केल्यात. पहिल्या इनिंगला सुरुवात होते. पहिल्या चेंडूवरती 2 धाव फलंदाजीसाठी. शंकर आणि आसिफ ही जोडी मैदानात आहे. पुढचा चेंडू वेगवान मारा करताना जो दिसतोय तो गणेश. सुरेख कामगिरी आपल्याला पुढे मैदानामध्ये पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती नक्कीच चेंडू हवेमध्ये होता, परंतु क्षेत्ररक्षकाकडून झालेली चूक. चुकीचा फायदा दोन्ही फलंदाजांनी घेतला. 2 धावा नक्कीच मैदानामध्ये ज्या पूर्ण होताना पाहायला मिळतात. पुढचा चेंडू अगदी मोठा फटका. स्क्वेअर लेगच्या दिशेने एक चेंडू खेळून काढलाय. सीमारेषा पार खणखणीत. आपण मैदानामध्ये पाहतोय. पुन्हा एकदा काय चेंडू फेकून दिलाय, फोडून दिलाय. अगदी सीमा रेषा पार खणखणीत षटकार. तब्बल पोहोचते ती 14 धावा. षटक क्रमांक पहिलं जे प्रगतीपथावरती आहे. सुंदर फटकेबाजी जे आपण आसिफ याची पाहतोय, आरिफ याची नक्की पाहतोय. लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 षटकार खेळून काढलेत. सुंदर फटकेबाजी आपण मैदानामध्ये पाहतोय. आक्रमक फटकेबाजी मैदानामध्ये पाहतोय. बॉर्न क्रेझीचा आघाडीचा फलंदाज मैदानामध्ये खेळताना जो पाहायला मिळतोय. शंकर आणि आरिफ ही जोडी मैदानामध्ये आहे. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय गणेश. लागोपाठचा तिसरा चेंडू काहीसा उजव्या यष्टीच्या लगत कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू निर्धाव. उजव्या यष्टीच्या लगतचा चेंडू यष्टीच्या मागे यष्टीरक्षणाच्या हातात. निर्धाव चेंडू त्या दरम्यान जो जाताना आपल्याला पाहायला मिळालाय. कुठल्याही प्रकारची धाव नसेल. धावसंख्या होते ती 14 धावा. आता मात्र पॉइंटच्या दिशेने खेळून काढलाय. चेंडू अगदी गेलाय डान्सिंग डाऊन द विकेट.
प्लेचा पूर्णपणे फायदा आरिफने घेतला. चेंडू सीमारेषेच्या पार धाडण्यामध्ये यशस्वी ठरला. पहिलं षटक पूर्ण होत असताना धावसंख्या होते ती 18 धावा. पॉवर प्लेचं दुसरं षटक घेऊन आलाय तो किरण बेरड. गोलंदाजी मार्कवरती अष्टपैलू खेळाडू शिवाजी मराठा या संघाकडून खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. येरवडा येथून हा संघ या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी दाखल झालाय. सुरेख गोलंदाजी, हळुवार पद्धतीने टाकलेला चेंडू, काहीसा फलंदाजाला चेंडू कळला नसेल. चेंडू यष्टांच्या मागे निर्धाव चेंडू. षटक क्रमांक दुसऱ्याची सुरुवात. नक्कीच पहिला चेंडू निर्धाव जो गेलेला आहे. अष्टपैलू खेळाडू आपण जो मैदानामध्ये पाहतोय किरण बेरड, येरवडा भागातील हा संघ. शिवाजी मराठा हा संघ क्षेत्ररक्षण करताना दिसतोय. तर बॉर्न क्रेझी पिंपरी चिंचवड भागातील हा संघ फलंदाजी करताना जो आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू अगदी समोरच्या दिशेने खेळून काढलाय. एक धाव नक्कीच पूर्ण केली जाते. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 19 धावा. सुरेख सुरुवात आपण जे मैदानामध्ये पाहतोय आजच्या दिवसभरामध्ये हा चौथा सामना आहे. पॉवर प्लेच्या षटकांमध्ये फायदा उचलताना हे दोन्ही फलंदाज आजच्या दिवसातले जे पाहायला मिळत आहेत. पुढचा चेंडू अगदी हलवार पद्धतीने टाकलेला, पुढे येऊन मारण्याचा काहीसा प्रयत्न फसतोय. चेंडू बॅटला आदळून पुन्हा एकदा यष्टांच्या मागे जो जाऊन विसावतोय. कुठल्याही प्रकारची धाव नसेल. धावसंख्या 19 वरती स्थिरावली आहे. पॉवर प्लेच्या षटकावरती आक्रमण चढवण्याचा प्रयत्न आरिफ याचा मात्र त्या ठिकाणी फसतोय. पुढचा चेंडू टाकण्यासाठी किरण देखील सज्ज झालाय. पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या लगतचा चेंडू. पंचांकडे त्या ठिकाणी नक्कीच दाद मागितली जाते, परंतु निर्धाव चेंडू वारंवार आपल्याला कळवण्यात येत आहेत. सुंदर कमबॅक करताना जो दिसतोय किरण आपल्या संघासाठी. धावसंख्या 19 वरती आहे, स्थिरावलेली आहे. दुसरं षटक सुरू आहे. चतुर अशी गोलंदाजी आपल्याला अचूक टप्प्यावरती गोलंदाजी पाहायला मिळते. आता मात्र मोठा फटका मारण्यापासून नक्कीच त्या ठिकाणी दूर ठेवलंय. लागोपाठ 2 षटकार मारणारा आरिफ मात्र आता त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची धाव घेण्यामध्ये देखील यशस्वी होताना दिसत नाहीये. सुरेख गोलंदाजी. 5 चेंडूमध्ये अवघी 1 धाव खर्च केली आहे ती किरण बेरड याने. पुढचा चेंडू यॉर्कर पद्धतीने टाकलेला, बॅटची नक्कीच काढा लागून चेंडू फाईन लेगच्या दिशेने गेलाय. सुंदर गोलंदाजी आपण जी मैदानामध्ये पाहिली. अवघ्या 2 धावा आल्यात. दुसरं षटक पूर्ण होत असताना बॉर्न क्रेझी संघाची धावसंख्या होते ती 20 धावा. पहिल्या षटकामध्ये आपण जे पाहिलं तर गणेशाच्या गोलंदाजीचा खरपूस समाचार आरिफ याने घेतला. तब्बल 18 धावा ठोकून काढल्या. त्यानंतर जबाबदारी किरण बेरड याच्यावरती आली आणि आपल्या वैयक्तिक कोट्यातील पहिल्या षटकामध्ये अवघ्या 2 धावा खर्च करून आपलं षटक जे पूर्ण केलंय. 2 षटकानंतर बॉर्न क्रेझी संघाची धावसंख्या होते ती 20 धावा. 6 षटकांचा सामना आहे. पाहूया बॉर्न क्रेझी मध्ये देखील नावाजलेले फलंदाज आहेत. दादा फलंदाज आहेत. कितपत धावांचा डोंगर उभा करतायत. तितकाच मातब्बर संघ आपण जो येरवडा भागातून आलेला आहे तो शिवाजी मराठा हा संघ देखील तितकाच तुल्यबळ आहे. कित्येक स्पर्धेमध्ये आपण हे सर्व संघ खेळताना पाहायला मिळतोय. आज मात्र या स्पर्धेमध्ये एकमेकांच्या विरोधात खेळताना जे पाहायला मिळत आहेत. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती येतोय. वैयक्तिक कोट्यातील पहिलं व संघासाठी तिसरं षटक घेऊन आलाय तो अमित. डाव्या बाजूला उजव्या बाजूला लेग स्पिन ऑफ स्पिन अशी काहीशी शैली याच्या गोलंदाजीच्या पात्यामध्ये नक्कीच असेल. यॉर्कर पद्धतीचे चेंडू देखील आहे. व्हेरिएशन या नक्कीच गोलंदाजामध्ये आपल्याला जे पाहायला मिळेल. सामना करतोय तो आरिफ. मागच्या षटकामध्ये अवघ्या 2 धावा आल्या होत्या. आता पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी होते, कशा प्रकारे फलंदाजी होते ते तिसऱ्या षटकाला जी सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळते. हळुवार पद्धतीने टाकलेला चेंडू अलॉंग दी कार्पेट स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळून काढलाय. त्या ठिकाणी थोडंसं असं फंबलिंग होतंय आणि त्याचा फायदा दोन्ही फलंदाजांनी उचललाय आणि एक चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये पाहायला मिळतंय आणि 2 धावाच्या धावसंख्येमध्ये वाढतायत. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 22 धावा. षटक क्रमांक 3 जे प्रगतीपथावरती आहे. चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण
आपण ह्या मैदानामध्ये पाहायला मिळतंय. मोठा फटका अगदी स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळून काढलेल्या चेंडूवरती एक धावची 23 धावा. षटक क्रमांक तिसरा अजून देखील आपण पाहतोय जे सुरू आहे. पुढचा चेंडू शंकर याने हलक्या हाताने खेळून काढलाय. पॉइंटच्या दिशेने गेलेल्या चेंडूवरती एक धाव नक्कीच मिळली जाते. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या तब्बल पोहोचते ती 24 धावा. षटक क्रमांक तिसरा अजून देखील प्रगतीपथावरती आहे. अमित यांची सुंदर गोलंदाजी आपण मैदानामध्ये पाहतोय. आता मात्र समोर असेल तडाखेबाज फलंदाज आरिफ. शॉर्ट पिच चेंडूचा फायदा उचलण्याचा प्रयत्न केला. चेंडू बॅटवरती नीटचा आला नसेल. एक हळुवार पद्धतीने टाकलेला चेंडू मोठा प्रहार करण्याच्या प्रयत्नात चेंडू नक्कीच हवेमध्ये काही वेळ असताना एक धाव नक्कीच पूर्ण केली जाते. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 25. षटक क्रमांक तिसरं अजून देखील सुरू आहे. 6 षटकांचा सामना आहे. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न शंकर नक्कीच त्या ठिकाणी चेंडू निर्धाव खेळून काढतोय. कुठल्याही प्रकारची धाव नसेल. कुठल्याही प्रकारची चुकी गोलंदाजाकडून होत नाहीये. चांगली गोलंदाजी आपण मैदानामध्ये पाहतोय. फिरकीचा जादूगर नक्कीच त्याच्या गोलंदाजीमध्ये आपल्याला दिसून येतोय. पुढचा चेंडू अमित मात्र त्या ठिकाणी सज्ज होतोय. स्ट्राईकला येतो शंकर. पुन्हा एकदा चेंडू डाव्या साईडला टोलवण्याचा प्रयत्न. वेगवान चेंडू सरळ शरीरावरती आदळला आणि त्या दरम्यान निर्धाव चेंडूने षटक क्रमांक तिसरं देखील त्या दरम्यान पूर्ण होतंय. 3 षटकानंतर धावसंख्या होती ती 25 धावा. पहिल्या षटकामध्ये 18 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये 2 धावा. तिसऱ्या षटकामध्ये आल्यात 5 धावा. अशा एकूण 25 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर ज्या पाहायला मिळतात बॉर्न क्रेझी या संघाचा. आघाडीचे दोन्ही फलंदाज अजून देखील मैदानामध्ये आहेत. कशा प्रकारे धावसंख्या उभी करतात. पुढचे 3 षटका अजून देखील शिल्लक आहेत. काहीशी जबाबदारी किरण बेरड याच्या देखील खांद्यावरती आहे. कर्णधाराने लगेचच चौथं षटक देखील त्याच्या हातामध्ये चेंडू देऊन सोपवलेलं आहे. वैयक्तिक कोट्यातील दुसरं व संघासाठी चौथं षटक घेऊन आलाय तो किरण बेरड. सामना करेन तो आरिफ. पाहूया आता कशा प्रकारे फलंदाजी करतोय. पॉवर प्लेच्या षटकानंतरची फलंदाजी पाहणे देखील गरजेचं आहे. पॉवर प्लेचा फायदा नक्कीच आरिफने उचलला होता, परंतु त्याच्यानंतर मोठा फटका मागील 2 ओव्हरमध्ये एकही आलेला नसेल. पुढचा चेंडू किरण याचा. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर आणि पंचांनी त्या ठिकाणी एक अवांतर धाव घोषित केली. अवांतर धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या तब्बल 1 ने वाढते आणि धावसंख्या होते ती 26 धावा. षटक क्रमांक चौथा अजून देखील सुरू होतंय. किरण बेरड गोलंदाजी मार्कवरती आहे. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज आहे. आरिफ फलंदाजीसाठी सज्ज आहे. पुढे येऊन टोलवलेला चेंडू अगदी कव्हरच्या डोक्यावरून चेंडू भिरकावून दिला. आता मात्र आक्रमण चढवलं जातंय. एक बहारदार उतुंग असा षटकार आपण मैदानामध्ये पाहिला. खूप दूरवरती टोलवलेला चेंडू मैदानाच्या बाहेर धाडून दिलाय, फोडून दिलाय 6 धावांसाठी. आरिफ नक्कीच एक सुंदर फटकेबाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. वीरेंद्र सहवागच्या स्टाईलने नक्कीच तो फटकेबाजी करतोय. चेंडू बॅटवरती बसल्या बसल्या चेंडू सीमारेषा देखील ओलांडतोय. पुढच्या चेंडूसाठी देखील सज्ज आहे. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात चेंडू नक्कीच त्या ठिकाणी शरीरावरती आदळतोय. कुठल्याही प्रकारची धाव घेण्यामध्ये फलंदाजांना यश मिळत नाहीये. धावसंख्या जी स्थिरावते 32 या धावसंख्येवरती नक्कीच बॉर्न क्रेझी हा संघ येऊन पोहोचलाय. चौथं षटक सुरू आहे. 6 षटकांचा सामना आहे. पाहूया कशा प्रकारे कितपत धावा
वॉन क्रेझीचे आघाडीचे फलंदाज या ठिकाणी जमा करतात ते. किरण बेरड चांगलं कमबॅक करताना जो दिसतोय. पुढचा चेंडू किरण बेरड याचा. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची नक्कीच त्या ठिकाणी एज लागून चेंडू थर्डमॅनच्या दिशेने गेला आणि एक धाव त्या दरम्यान जी पूर्ण केली जाते. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 33 धावा. षटक क्रमांक 14 अजून देखील सुरू आहे. सुरेख गोलंदाजी आपण मैदानामध्ये पाहतोय. तितकीच मातब्बर फलंदाज देखील फलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. शंकर याच्या बॅटमधून अजून देखील कुठलाही मोठा फटका आला नसेल, परंतु आरिफ त्या ठिकाणी एक हाती किल्ला नक्कीच लढवताना दिसतोय. लेग साईडच्या दिशेने टोलूया चेंडूवरती त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव तर पूर्ण केली जाते. एका धावेवरतीच नक्की समाधान मानावं लागते. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढही होते आणि धावसंख्या 1 ने वाढून होते 34 धावा. षटक क्रमांक 4 चालू आहे. 6 षटकांचा सामना आहे. किरण बेरड वैयक्तिक दुसरं षटक टाकतोय, तर आघाडीचे दोन्ही फलंदाज अजून देखील क्रीजमध्ये आहेत. सामना दोन्ही बाजूने चालू होता, सुरू आहे. मोठा फटका अगदी लॉंग ऑनच्या डोक्यावरून चेंडू भिरकावून दिलाय. पोचते ती 40 या धावसंख्येवरती गेलाय संघ. पुढचा चेंडू ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू खोदून काढलाय, फोडून काढलाय. लॉंग ऑनच्या दिशेने खेळून काढलेल्या चेंडूवरती एक धाव तर पूर्ण केली जाते. सुरेख कामगिरी आपण मैदानामध्ये पाहिली. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. चौथं षटक देखील त्या दरम्यान पूर्ण होतंय आणि धावसंख्या होते ती 41 धावा. 6 षटकांचा सामना आहे. 2 षटकं पॉवर प्लेची झाल्यानंतर देखील आरिफ मात्र एका हाती धावसंख्या जमा करण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्यात तो वेळोवेळी यशस्वी देखील होताना दिसतोय. धावसंख्या 4 षटकानंतर होते ती 41 धावा. वैयक्तिक कोट्यातील दुसरं व संघासाठी 5वं षटक घेऊन आलाय तो अमित. सर्वस्वी जबाबदारी नक्कीच या गोलंदाजावरती असेल. आरिफ नावाचं वादळ अजून देखील मैदानामध्ये घोंगावतंय. त्याला शांत करण्याची ताकद अमितमध्ये देखील आहे. अमित सुंदर अशी गोलंदाजी उजव्या बाजूला, डाव्या बाजूला, लेग स्पिन, ऑफ स्पिन, यॉर्कर असे खूपसे चेंडू त्याच्या गोलंदाजीच्या भात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. 5व्या षटकाची सुरुवात होते. अमित नक्कीच गोलंदाजी मार्कवरती आहे आणि स्ट्राईकला पुन्हा एकदा आरिफ. 5व्या षटकाला सुरुवात होते. 6 षटकांचा सामना आहे. 12 चेंडू अजून शिल्लक आहेत आणि धावसंख्या होते ती 41 धावा. हळुवार टाकलेला चेंडू नक्कीच उजव्या एष्टीच्या खूपच बाहेर पडला आणि पंचांनी त्या ठिकाणी गोलंदाजाला दंडित केलंय. जमिनीलगत दोन्ही हात लांब करून एक अवांतर धाव घोषित केली. अवांतर धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 42 धावा. षटक क्रमांक 5वं जे नुकतंच सुरू झालंय. पुढचा चेंडू अमित याचा. सामना करतोय तो आरिफ. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्न त्या ठिकाणी फसतोय आणि निर्धाव चेंडू आपल्याला जो मैदानामध्ये आलेला पाहायला मिळतोय. आरिफ याच्या बात्यातून नक्कीच एक मोठे मोठे फटके आपल्याला पाहायला मिळाले. चौकारात षटकारांबरोबर नक्कीच तो खेळत असेल, परंतु एकेरी दुहेरी धाव देखील त्याने नक्कीच जमा केली होती आपल्या संघासाठी. पुढचा चेंडू अमित हा सज्ज होतोय गोलंदाजी मार्गवरती. स्ट्राईकला येतो आरिफ. शॉर्ट पिच चेंडू अगदी लेग साईडच्या दिशेने खेळून काढला. एक धाव तर पूर्ण केली जाते आणि एकाच धावेवरती समाधान जे मानावं लागतंय. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या तब्बल पोहोचते ती 43 धावा. षटक क्रमांक 5वं सुरू आहे. आतापर्यंत शंकर याच्या बॅटमधून कुठल्याही प्रकारचा मोठा फटका आला नसेल, परंतु एक चांगली साथ आरिफला नक्कीच देताना शंकर जो आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू खेळण्यासाठी नक्कीच तो देखील सज्ज आहे. गोलंदाजी मार्कवरती अर्थातच अमित आहे. मोठा फटका खेळून काढण्याचा प्रयत्न आणि तो प्रयत्न यशस्वीरित्या पूर्ण केला जातोय. चेंडू
संख्येमध्ये मोठी वाढ होते. धावसंख्या होते ती 49. एक धावेची गरज आहे ते आपला अर्धशतक संघाचं पूर्ण करण्यासाठी. पुढचा चेंडू रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न आणि प्रयत्न पूर्णपणे फसतोय. स्क्वेअर लेगच्या दिशेने उतुंग असा षटकार खेळला. त्याच्यानंतर काहीसं डोक्यामध्ये आलेलं चित्र थर्डमॅनच्या दिशेने फाईन लेगच्या दिशेने काहीसा चेंडू खेळण्याच्या प्रयत्नामध्ये रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न केला फलंदाजाने आणि तो प्रयत्न पूर्णपणे फसतोय. निर्धाव चेंडू त्या दरम्यान जो जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. 4 चेंडू झालेले आहेत. अजून देखील 2 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या होते ती 49. 5वं षटक जे सुरू असताना. पुढचा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. डाव्या बाजूला टोलवलेल्या चेंडूवरती एक धाव तर पूर्ण केली जाते. एका धावेने धावसंख्येत वाढ होते आणि बॉर्न क्रेझी या संघाची धावसंख्या 50 जी आपण झालेली पाहतोय. अर्धशतक नक्कीच या संघाने जे पूर्ण केले. आजच्या दिवसभरामध्ये पहिल्यांदा फलंदाजी करताना 50 धावा करणारा हा आजच्या दिवसातील पहिलाच संघ आहे. चांगली फटकेबाजी आपण मैदानामध्ये पाहतोय. पुढचा चेंडू अमित याचा सामना करतोय तो आरिफ. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी फसतोय. चांगला चेंडू वळवला जातोय. अगदी बॅटीच्या पुढून चेंडू वळवलाय. निर्धाव चेंडू. षटक क्रमांक 5 देखील संपुष्टात येतोय. 5 षटकानंतर धावसंख्या होते ती 50 धावा. प्रत्येक षटकामागे 10 धावांची गरज असताना नक्कीच तो संघ त्या ठिकाणी खेळताना जो पाहतोय सरासरी 10 धावा आपल्या प्रत्येक षटकामध्ये नक्कीच पूर्ण करताना दिसतोय. शेवटचं अंतिम षटक घेऊन आलाय तो गोलंदाज चिराग. तेज तरार मारा देखील या गोलंदाजाकडून आपल्याला पाहायला मिळेल. कित्येक मोठ्या संघामध्ये हा गोलंदाज खेळताना जो पाहायला मिळतोय. परंतु आपल्या भागातील येरवडा भागातील घरच्या संघामध्ये खेळताना आता मात्र हा चिराग कशा प्रकारे गोलंदाजी करतोय तो पाहायचंय. सामना करेल तो शंकर. अगदी मोठा फटका खेळून काढलाय. चेंडू हवेमध्ये असेल. क्षेत्ररक्षक त्या खालोखाली येतोय आणि पहिला धक्का पहिलं यश मिळून आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी आलाय तो संतोष. आरिफ आणि संतोष ही जोडी आता मात्र मैदानामध्ये स्ट्राईकला जो गेलाय आरिफ. पुढचा चेंडू अगदी अलॉंग दी कार्पेट कव्हरिजन मध्ये खेळून काढलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक खूप मेहनतीने चेंडू अडवतोय. एक धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरीही धाव पूर्ण केली जाते. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 52 धावा. षटक क्रमांक 6 जे सुरू आहे. 6व्या षटकातील काही चेंडू शिल्लक आहेत. आघाडीचा फलंदाज आरिफ मात्र प्रयत्न करतोय चौकार षटकार ठोकण्याचा. पुन्हा एकदा वेगवान मारा. चिराग याच्या गोलंदाजीवरती कुठल्याही प्रकारच्या बॅटचा आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडू जो मैदानामध्ये शेवटच्या षटकातील आपल्याला जो पाहायला मिळतोय. संतोष आनमगर युवा उद्योजक यांचं देखील क्रीडा नगरीमध्ये आगमन झालंय. त्यांचं देखील आयोजन कमिटीतर्फे मनपूर्वक स्वागत व हार्दिक असे आभार. पुढचा चेंडू आरिफ त्या ठिकाणी नक्की सज्ज होतोय. गोलंदाजी मार्कवरती येतो चिराग. उजव्या साईडला टोलवलेला चेंडू. एक धाव तर पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव देखील. एक चांगली रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही फलंदाजांमध्ये एक चांगलं कोऑर्डिनेशन आपण पाहतोय आणि त्याचा फायदा 2 धावेने होतोय. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 54 धावा. पुढचा चेंडू मोठा फटका अगदी लेग साईडच्या दिशेने खेळून काढलाय. एक धाव तर पूर्ण केले. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती असेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होऊ शकत नाहीये. चांगली कामगिरी आपण क्षेत्ररक्षकाची पाहतोय आणि आरिफला मात्र नॉन स्ट्राईकला त्या ठिकाणी थांबावं लागतंय. शेवटच्या षटकातील काही चेंडू शिल्लक आहेत. चांगली
गोलंदाजी आपण जे मैदानामध्ये पाहतो चिराग याची धावसंख्येत 1 ने वाढ होते. धावसंख्या होते ती 55 धावा. शेवटच्या षटकातील काही चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाजी मार्कवरती येतो चिराग. डावखुऱ्या शैलीचा फलंदाज आल्यानंतर साहजिकच आहे क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जातोय. आपण पाहतोय थर्ड मॅन पॉइंट कव्हर नक्की 30 सर्कलमध्ये आहे. एक एक्स्ट्रा कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक नक्कीच तैनात आहे. लॉंग ऑफ आहे, लॉंग ऑन आहे आणि डीप स्क्वेअरला देखील क्षेत्ररक्षक तैनात आहे. काहीसा वेगवान मारा आपण जो मैदानामध्ये पाहतोय. निर्धाव चेंडूने षटक क्रमांक 6 देखील संपुष्टात येत आहे. 6 षटकानंतर बॉर्न क्रेझी संघाची धावसंख्या होते 1 गड्याच्या मोबदल्यात 55 धावा आणि 56 धावांचं लक्ष जे उभं केलंय ते शिवाजी मराठा एरवडा येथून आलेल्या संघासमोर. बॉर्न क्रेझी संघ नक्कीच क्षेत्ररक्षणासाठी सज्ज होतोय. शिवाजी मराठा संघाने देखील आपल्या आघाडीचे दोन्ही फलंदाज मैदानामध्ये पाठवून द्यायचे आहेत आणि पंचांनी सामना लगेच चालू करून घ्यायचा आहे. तोपर्यंत एक सुमधुर गाणं आपल्यासाठी डीजे नक्कीच या ठिकाणी वाजवतो. आपल्या आघाडीचे दोन्ही फलंदाज मैदानामध्ये पाठवून द्यायचे आहेत. पंचांनी लगेच सामना चालू करून घ्यायचा आहे. बॉर्न क्रेझी आपले क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सजून घ्यायचंय. 6 षटकांचा पहिल्या इनिंगचा खेळ संपुष्टात आल्यानंतर बॉर्न क्रेझी या संघाने निर्धारित 6 षटकांमध्ये 55 धावा करून 56 धावांचं लक्ष जे उभं केलंय शिवाजी मराठा या संघासमोर. आघाडीचे दोन्ही फलंदाज मैदानामध्ये लवकरात लवकर जायचंय. तो आघाडीचे दोन्ही फलंदाज त्या ठिकाणी चेंडूची पाहणी करतायत. सामन्याला थोड्याच वेळात सेकंड इनिंगला सुरुवात जी होताना पाहायला मिळेल. 56 धावांचा पाठलाग कशा प्रकारे होतोय तर तो रोखण्याचा प्रयत्न कशा प्रकारे गोलंदाज करतोय ते नक्कीच सेकंड इनिंगला सुरुवात झाल्यानंतर आपल्याला कळेलच. नवीन गोलंदाज
वैयक्तिक कोट्यातील पहिलं संघासाठी देखील पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक घेऊन आलाय तो नितीश. स्ट्राईकला येतो दशरथ आणि नॉन स्ट्राईकला येतो कौशल्य. नितीश मात्र गोलंदाजी मार्कवरती आहे. पॉवर प्लेचं षटक. लेट्स प्ले. पंचांचा इशारा. सेकंड इनिंगला देखील सुरुवात होते. 36 चेंडूत 56 धावांची गरज. पहिला चेंडू अगदी उजव्या यष्टीच्या बाजूने जाण्याचा प्रयत्न करत होता, परंतु त्याला चांगला स्क्वेअर कट खेळून एक धाव मात्र त्या ठिकाणी धावून पूर्ण केली. एका धावेने सेकंड इनिंगला देखील सुरुवात होते. धावसंख्येला देखील सुरुवात होते. धावसंख्या होते ती 1 धाव. षटक क्रमांक पहिलं जे सुरू झालंय. पुढचा चेंडू. मोठा फटका अगदी फाईन लेगच्या दिशेने खेळून काढलाय. चेंडू मार्गस्थ होतोय बाउंड्री लाईनच्या दिशेने. त्या ठिकाणी सुरेख प्रयत्न केला. चेंडू नक्कीच बाउंड्री लाईनच्या आतमध्ये अडवण्याचा प्रयत्न होता, तो यशस्वीरित्या पूर्ण झालाय आणि त्या दरम्यान मात्र फलंदाजांनी 3 धावा पूर्ण केल्यात. 3 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या तब्बल पोहोचते ती 4 धावांवर. कौशल्य आणि दशरथ ही जोडी मैदानामध्ये आहे. पहिल्या चेंडूवरती 1 धाव आल्यानंतर कौशल्य मात्र कौशल्य दाखवत एक चांगला चेंडू खेळून काढतोय फाईन लेगच्या दिशेने आणि 3 धावा नक्कीच त्या दरम्यान पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या होते ती 4. पाहूया पुढचा चेंडू. गोलंदाजी मार्कवरती येतो नितीश. 56 धावांचा पाठलाग सुरू आहे. कशा प्रकारे होतोय ते पाहायचंय. स्ट्राईकला आलाय तो दशरथ. नितीश मात्र गोलंदाजी मार्कवरती आहे. पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. एक चतुर चाणक्य गोलंदाज आपण पाहिलं या अगोदरच्या सामन्यामध्ये देखील नितीशने चांगली गोलंदाजी करून आपल्या संघाला विजयाच्या दिशेने नक्कीच वाटचाल करून दिली होती. तोच नितीश मात्र आता पॉवर प्लेचं षटक टाकताना दुसऱ्या सामन्यात देखील पाहायला मिळतंय. पुढचा चेंडू. शॉर्ट पिच चेंडू अगदी भिरकावून दिलाय. नो मॅन्स लँड. चेंडू गेलाय 1 बाउन्स सीमारेषा पार. एक चांगला फटका आपण दशरथाच्या बॅटमधून देखील पाहिलाय. चेंडू अगदी 1 बाउन्स सीमारेषा पार गेला. चौकार 4 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 8 धावा. 56 धावांचा पाठलाग सुरेखरित्या संयमीरित्या आपण जो करताना पाहतोय. शिवाजी मराठीचे दोन्ही आघाडीचे फलंदाज कौशल्य आणि दशरथ ही जोडी मैदानामध्ये आहे. चेंडूची वारंवार तपासणी केली जाते. कुठला चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जाईल याची नक्कीच खात्री करून घेतली जाते. दोन्ही फलंदाज त्या ठिकाणी हुशार कामगिरी करताना दिसत आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, चांगली फटकेबाजी, काहीसं समीकरण नक्कीच दोघांमध्ये जुळलेलं आहे. पुढचा चेंडू टाकण्यासाठी नितीश देखील सज्ज आहे. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. डाव्या बाजूला टोलवण्याचा प्रयत्न होता. चेंडू क्षेत्ररक्षणाने सुंदररित्या अडवलाय, परंतु 1 धाव मात्र रोखू शकत नाहीये. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या तब्बल पोहोचते ती 9 धावा. षटक क्रमांक पहिलं सुरू आहे. 56 धावांचा पाठलाग करायचा आहे निर्धारित 6 षटकांमध्ये. 1 चेंडू शिल्लक आहे. 1 चेंडू शिल्लक आहे. पहिल्या चेंडूवरती 1 धाव, दुसऱ्या चेंडूवरती 3 धावा, तिसरा चेंडू निर्धाव, चौथ्या चेंडूवरती चौकार, 5व्या चेंडूवरती 1 धाव आणि 6वा चेंडू होणे अजून बाकी आहे. पहिल्या चेंडूवरती 1 धाव आहे, दुसऱ्या चेंडूवरती 3 धावा, तिसरा चेंडू निर्धाव, चौथ्या चेंडूवरती चौकार, 5व्या चेंडूवरती 1च धाव, 6वा चेंडू अजून व्हायचा बाकी आहे. चला, 1 चेंडू अजून देखील शिल्लक आहे. त्या ठिकाणी हुशार पंच अक्षय निर्मल सर त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची चुकी करत नाहीयेत. पहिलं षटक सुरू आहे. अजून देखील धावसंख्या होते ती 9. पॉवर प्लेचं षटक आहे. गोलंदाजी मार्कवरती आहे नितीश
आणि आता मात्र स्ट्राईकला आलाय तो कौशल्य. सूर्यनारायणाने खूप वेळानंतर दर्शन जे दिलंय, शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील, सामना करेल तो कौशल्य. अगदी पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू मार्गस्थ होतोय सीमारेषा पार, खणखणीत. तर धावसंख्या होते ती पहिलं षटक पूर्ण होत असताना 13 धावा. 13 धावा नक्कीच त्या दरम्यान पूर्ण होताना जे पाहायला मिळत आहेत. उमेश शिंदे यांचं देखील या क्रीडा नगरीमध्ये आगमन झाले. संतोष शिंदे यांचं देखील या क्रीडा नगरीमध्ये आगमन झालंय. त्यांचं देखील आयोजन कमिटीतर्फे मनपूर्वक स्वागत व हार्दिक असे आभार. सामन्याकडे थोडंसं लक्ष देऊया. 56 धावांचा पाठलाग सुरू असताना शिवाजी मराठा या संघातील आघाडीच्या दोन्ही फलंदाजांनी पहिल्या षटकामध्ये 13 धावा कुठून काढल्यात. दुसरं षटक टाकायला आलाय तो कासिफ. वेगवान मारा आपण जो पाहतोय मैदानामध्ये, उजव्या एष्टीच्या खूपच बाहेर टाकलेल्या चेंडूवरती पंचांनी त्या ठिकाणी गोलंदाजाला दंडित केलंय आणि एक अवांतर धाव, एक स्क्वेअर धाव नक्कीच आपल्याला जी पाहायला मिळते. स्क्वेअर धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 14 धावा. दशरथ नक्कीच आपण पाहतोय स्ट्राईकला असेल, गोलंदाजी मार्कवरती येतो कासिफ. कशा प्रकारे गोलंदाजी करतोय ते पाहायचंय. पॉवर प्लेचं दुसरं षटक आहे. लेग साईडच्या दिशेने खेळून काढण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतोय पुन्हा एकदा. आता मात्र थांबा थांबा जरा 2 मिनिटं. चेंडू आदळलाय पायाला, पॅन्टला नक्कीच लागून गेलाय. हा चेंडू वाईट नसेल. एक चेंडू झालाय. चेंडू नक्कीच फलंदाजाच्या पॅन्टला आदळून गेला आणि कुठल्याही प्रकारची धाव त्या ठिकाणी नसेल. पंचांकडून एक मात्र चूक झाली, परंतु या ठिकाणी आपण tenniscricket.in देखील कौतुक करणं गरजेचं आहे. अतिशय बारकाईने तो चेंडू पायाला आदळलेला आहे आणि तो देखील आपल्याला या स्क्रीनवरती दिसून आला आणि त्या ठिकाणी चेंडू नक्कीच त्या ठिकाणी गृहीत धरलाय. कुठल्याही प्रकारची धाव नसेल, धावसंख्येत कुठल्याही प्रकारची वाढही नसेल. धावसंख्या मात्र दुसरं षटक सुरू असताना होते ती 14 धावा. पुढचा चेंडू कासिफ याचा गोलंदाजी मार्कवरती सज्ज आहे. वेगवान मारा नक्कीच तो करताना आपल्याला पाहायला मिळतोय. सामना करतोय तो दशरथ. नॉन स्ट्राईकला तो कौशल्य. पुढचा चेंडू शॉर्ट पिच चेंडू, अगदी मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात, परंतु वेगावरती स्वार होऊन कासिफ त्या ठिकाणी गोलंदाजी करताना जो पाहायला मिळतोय. काय सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. कासिफ याची आपल्या संघासाठी अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये नक्कीच 13 धावा आलेल्या आपण ज्या पाहिल्या, परंतु आपल्या गोलंदाजाला, पहिल्या गोलंदाजाला एक चांगलं कमबॅक करताना देताना आपल्याला जो पाहायला मिळतो तो कासिफ. क्षेत्ररक्षण सुरेखरित्या सजवलं जातंय. कव्हर रिजन मधला क्षेत्ररक्षक 30 सर्कल मध्ये बोलवलाय, तर एक डीप पॉइंटचा क्षेत्ररक्षक नक्कीच बाउंड्री लाईनच्या दिशेने धाडून दिलाय. दुसरा नक्कीच स्क्वेअर लेगच्या दिशेने असेल. काहीशी रचनात्मक क्षेत्ररक्षण सजवताना आपण जे पाहतोय. पुढचा चेंडू
मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटची लिडिंग एज त्या ठिकाणी झेल बाद स्वरूपात. दशरथ मात्र पहिला धक्का तंबूच्या आश्रयाला जो परतताना दिसतोय. शिवाजी मराठा संघाचा एक आघाडीचा गाण्यानंतर सामन्याकडे थोडस लक्ष देऊया. दुसरं षटक जे मैदानामध्ये आपण सुरू असलेलं पाहतोय कासिफ याचं. पहिल्या षटकामध्ये नितीश याने 13 धावा खर्च केल्या होत्या, परंतु कासिफ याचं कमबॅक आपल्याला जे पाहायला मिळते आपल्या संघासाठी. एक आघाडीचा फलंदाज देखील त्या दरम्यान बाद केला जातोय. दशरथ तंबूच्या आश्रयाला गेलाय. कौशिक आता मात्र स्ट्राईकला आहे, तो नॉन स्ट्राईकला आहे. तो नवीन आलेला फलंदाज किरण बेरड. पुढचा चेंडू कासिफ याचा, सामना करेन तो कौशल्य. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू नक्कीच त्या ठिकाणी उसळी घेऊन जातोय आणि पंचांनी गोलंदाजाला वन बाउन्सचा जो इशारा दिलाय. एक चेंडू नक्कीच त्या ठिकाणी वन बाउन्सचा नियम आपल्याला या ठिकाणी कळवण्यात येतोय. आता मात्र पुढचा चेंडू बाउन्स झाला तर त्या ठिकाणी दंडात्मक कारवाई केली जाईल पंचांतर्फे. पुढचा चेंडू टाकण्यासाठी कासिफ सज्ज होतोय, सामना करतोय तो कौशल्य. धावसंख्या कुठल्याही प्रकारची वाढ नाहीये. मोठा फटका खेळून काढण्याचा प्रयत्न, बॅटची नक्कीच आती काढा लागून फाईन लेगच्या दिशेने गेलेला चेंडूवरती नो चेंडू आहे. नक्कीच त्या ठिकाणी गोलंदाजाकडून चुकी होते. पंचांनी नक्कीच त्या ठिकाणी गोलंदाजाला दंडित केलंय. एक हुशार पंच त्या ठिकाणी आपण पाहतोय. गोलंदाजाकडून झालेली चूक त्या ठिकाणी निदर्शनात आणून दिली जाते. ओव्हरस्टेपिंगचा नो नक्कीच त्या ठिकाणी कळवला जातोय आणि या नो चेंडूमुळे पुढचा चेंडू हा फ्री हिट असेल. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 16 धावा. सुंदर गोलंदाजी अजूनपर्यंत आपण मैदानामध्ये पाहिली. वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक टाकत असताना कासिफ मात्र एक चांगला प्रयत्न करतोय. फलंदाजाला वारंवार बीट करतोय. कुठल्याही प्रकारचा मोठा फटका खेळू देत नाहीये. एक चांगली तंत्रशुद्ध गोलंदाजी आपल्याला जे मैदानामध्ये टाकताना कासिफ जो दिसतोय. स्ट्राईकला असेल फ्री हिटचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज होतोय तो किरण बेरड. एक अष्टपैलू खेळाडू, एरवडा भागातील हा खेळाडू नक्कीच खेळताना जो पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू फ्री हिटचा चेंडू, त्यावरती चांगला प्रयत्न झाला, परंतु चेंडू बॅटची कडा लागून अगदी थडम्यांच्या दिशेने गेला आणि त्या दरम्यान एक धाव पूर्ण केली जाते. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 17 धावा. षटक क्रमांक दुसरं देखील त्या दरम्यान किती चेंडू आहेत अजून? एक चेंडू शिल्लक आहे. 5 चेंडू नक्कीच पूर्ण झालेत. गोलंदाज वारंवार त्या ठिकाणी सूचित केलं जातंय. 5 चेंडू झालेले आहेत. अजून देखील एक चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या होते ती 17. 56 धावांचा पाठलाग सुरू आहे शिवाजी मराठा या संघाकडून. बॉर्न क्रेझी हा संघ गोलंदाजी मार्कवरती जो सज्ज आहे, गोलंदाजी करतोय तो आसिफ. मोठा फटका अगदी समोरच्या दिशेने खेळून काढलाय, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात असेल आणि काय सुंदर झेल घेतलाय आणि कौशल्य देखील मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात
देखील बाद झाल्यानंतर त्याची जागा भरून काढण्यासाठी आलाय तो नवीन फलंदाज आशिष. किरण बेरड आणि आशिष ही जोडी आता मात्र मैदानामध्ये दिसते. किरण बेरड यांनी आतापर्यंत एक चेंडू खेळून काढलाय, तर आशिष हा मात्र आताच नुकताच जो मैदानामध्ये दाखल होत आहे. एक नवीन जोडी जी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. वैयक्तिक कोट्यातील दुसरं षटक व संघासाठी तिसरं षटक घेऊन आलाय तो नितीश. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करतोय ते. पहिल्या षटकामध्ये थोडासा महागडा पडलेला नितीश आता मात्र पुन्हा एकदा कर्णधाराने जबाबदारी त्याच्यावरती नक्की सोपवली आहे. पाहूया ती जबाबदारी कशा प्रकारे जी पेलून काढतोय. तसाच एक मातब्बर फलंदाज, डावखुरा फलंदाज आशिष मात्र त्या ठिकाणी तैनात आहे. पाहूया कशा प्रकारे तिसऱ्या षटकाला जी सुरुवात होते, एक धाव नक्कीच पूर्ण केली जाते. आशिषाच्या बॅट मधून नक्कीच ती एक धाव आली आहे. धावसंख्येत एकने वाढ होती. धावसंख्या होते ती 18 धावा. षटक क्रमांक तिसरं सुरू होत असतानाच पहिल्या चेंडूवरती एक धाव नक्कीच पूर्ण केली जाते. आता स्ट्राईकला येतो उजव्या शैलीचा फलंदाज किरण बेरड. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू नक्कीच त्या ठिकाणी आपण पाहतोय तो बॅटच्या आतली काढा लागून सिंगल धाव नक्कीच त्या दरम्यान पूर्ण होते. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या तब्बल पोहोचते ती 19 धावा. षटक क्रमांक तिसरं जे प्रगती पथावरती असेल. तिसरं षटक चालू आहे. धावसंख्या होते ती 19. आशिष मात्र आता डावखुरा शैलीचा फलंदाज त्या ठिकाणी सज्ज होतोय. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न आणि काय स्विच हिट खेळलाय. चेंडू अगदी सीमारेषेच्या पार जाण्याचा प्रयत्न करतोय. नक्कीच गेलाय चेंडू सीमारेषा पार. चौकार. 4-4. स्विच हिटचा फटका आपण मैदानामध्ये पाहतोय. चांगली फटकेबाजी करतोय तो आशिष देखील. पुढचा चेंडू हलक्या हाताने अगदी अलॉंग दी कार्पेट खेळून काढलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. एक धाव तर पूर्ण केली जाते. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय आणि एका धावेने धावसंख्येमध्ये जी वाढ होते, धावसंख्या होते ती 24 धावा. एक चांगल्या क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. या अगोदरच्या चेंडूवरती चौकार ठोकल्यानंतर पुढच्या चेंडूवरती एक सिंगल धाव आपण जी मैदानामध्ये पाहिली. चौकाराबरोबर एकेरी दुहेरी धावा देखील घेणं गरजेचं आहे. 56 धावांचा पाठलाग करायचा आहे. आघाडीचे दोन्ही फलंदाज बाद झाल्यानंतर या जोडीवरती मात्र सर्वस्वी जबाबदारी जी असेल. पुढचा चेंडू नितीशाचा. सामना करेन तो किरण. उजव्या खूपच बाहेरचा चेंडू अगदी दिशा दिली आणि चेंडू मार्गस्थ होतोय सीमारेषा पार. खणखणीत
वाढ होते, धावसंख्या होते ती 28 धावा. अजून तेवढ्याच धावेंची जी गरज असेल. षटक क्रमांक 3 सुरू आहे. नितिशाच्या गोलंदाजीचा मात्र या ठिकाणी दोन्ही फलंदाज समाचार घेत आहेत. दोघांनी देखील एक एक चौकार ठोकलाय. पुढचा चेंडू टाकण्यासाठी नितिश सज्ज आहे. डाव्या साईडला टोलवलेला चेंडू अगदी त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात असेल. एक धाव तर पूर्ण केली जाते. चांगलं क्रिकेट आपण मैदानामध्ये पाहतोय. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 29 धावा. षटक क्रमांक 3 त्या दरम्यान जे पूर्ण होते. शिवाजी मराठा संघाची धावसंख्या होते ती 29 धावा. तीन षटकाच्या समाप्तीनंतर 2 गड्यांच्या मोबदल्यात आघाडीचे दोन्ही फलंदाज तंबूच्या आश्रयाला मात्र परतलेले आहेत. 2 गडी नक्कीच त्या दरम्यान बाद होत आहेत. 29 धावा ज्या मैदानामध्ये आलेल्या पाहायला मिळत आहेत. अजून देखील 27 धावांची गरज आहे. शेवटचे 18 चेंडू शिल्लक असताना 27 धावांची गरज. चला क्षेत्ररक्षण लवकर सजून घ्यायचंय. कुठल्याही प्रकारचा वेळ लावू नका मित्रांनो. आपल्याला आजच्या दिवसातील सर्व सामने हे 6 षटकांचे खेळवायचे आहेत. प्रत्येक संघाला या ठिकाणी जास्तीत जास्त ओव्हरचे सामने खेळता यावे यासाठीचा केलेला हा प्रयत्न आहे. थोडीशी घाई करायची आहे. यानंतर देखील अजून 2 सामने खेळवणे गरजेचं आहे. आजच्या दिवसामध्ये कुठला संघ हा बक्षीस पात्र फेरीमध्ये प्रवेश करतोय हे आपल्याला शेवटच्या सामन्यामध्ये नक्कीच कळेल. बॉर्न क्रेझी हा देखील नावाजलेला संघ आहे. आता मात्र तो खेळताना जो पाहायला मिळतोय. फलंदाजी करणारा येरवडा भागातील एक नावाजलेला संघ शिवाजी मराठा हा देखील संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. फलंदाजी करणारा संघ आहे तो. गोलंदाजीसाठी मात्र आता नवीन गोलंदाज आलाय तो अनिल. कशा प्रकारे गोलंदाजी करतोय तो पाहूया. प्रदीर्घ असा अनुभव आहे. 40 वर्षापुढील हा गोलंदाज कशा प्रकारे गोलंदाजी करतोय, कशा प्रकारे कमबॅक करतोय आपल्या संघासाठी ते पाहायचंय. तितकाच एक हुशार फलंदाज किरण बेरड आता मात्र जो स्ट्राईकला असेल. किरण बेरड आणि आशिष ही जोडी मैदानामध्ये आहे. लेफ्ट हँड राईट हँड हे कॉम्बिनेशन आपण मैदानामध्ये पाहतोय. कशा प्रकारे त्याचा खेळ होतोय ते नक्कीच आपल्याला पाहणं गरजेचं आहे. पहिला चेंडू क्षेत्ररक्षण नक्कीच सजवलं जातंय. अनिल गोलंदाजी मार्कवरती सज्ज आहे. सामना करतोय तो किरण. अगदी हलक्या हाताने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती आहे. एक धाव तर पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी होत नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. क्षेत्ररक्षक खूप दूरवर बाउंड्री लाईनच्या दिशेने असताना हलक्या हाताने खेळून 2 धावा घेण्याचा प्रयत्न होता. परंतु क्षेत्ररक्षकाने एक सुरेख क्षेत्ररक्षण करून अवघी 1 धाव दिली. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 30 धावा. डावखोऱ्या शैलीचा फलंदाज आता मात्र स्ट्राईकला आलाय. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जातोय. क्षेत्ररक्षण काहीसं सजवलंय. फाईन लेग थर्ड मॅन नक्कीच 30 सर्कलच्या आतमध्ये असेल. पॉइंटचा क्षेत्ररक्षक देखील 30 सर्कलमध्ये असेल. डीप पॉइंट, डीप कव्हर, लॉंग ऑफ, लॉंग ऑन आणि डीप स्क्वेअर लेग असे काहीसे क्षेत्ररक्षण आपण मैदानामध्ये पाहतोय. स्विच हिटचा प्रयत्न त्या ठिकाणी, परंतु चेंडू उजव्या एष्टीच्या खूपच बाहेर टाकलाय आणि पंचांनी त्या ठिकाणी दंडात्मक कारवाई केली आणि चेंडू एक अवांतर धाव घोषित केलाय. अवांतर धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 31 धावा. धावसंख्या होते ती 31. षटक क्रमांक 4 अजून देखील प्रगतीपथावरती आहे. कशा प्रकारे गोलंदाजी होते ते पाहायचंय. स्विच हिटचा पहिला फटका नक्कीच आशिष याने सुंदर खेळून काढला. पहिला केलेला प्रयत्न यशस्वी ठरल्यानंतर आता वारंवार त्या प्रयत्नांची गरज संघासाठी असेल. पाहूया कशा प्रकारे पुढचा चेंडू खेळून काढतोय, कसा चेंडू टाकतोय. गोलंदाज आणि फलंदाज चाललेले हे युद्ध मैदानामध्ये. हलक्या हाताने खेळून काढलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. एक धाव तर पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतो का. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. थोडंसं फंबल आपण जे मैदानामध्ये पाहतोय. क्षेत्ररक्षकाकडून झालेली चूक, चुकीचा फायदा दोन्ही फलंदाजांनी उचलला. त्याचे 2 धावांमध्ये नक्कीच रूपांतर केलं जातंय. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 33 धावा. 33 धावा आज मैदानामध्ये ज्या जमा केल्या जात आहेत. पुढचा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी
लेग साईडच्या दिशेने काहीसा कलात्मक फटका खेळण्याचा प्रयत्न होता, अगदी फाईन लेगच्या डोक्यावरून मारण्याचा प्रयत्न होता, परंतु हुशार चाणक्य गोलंदाज आपण अनिल यांना पाहतोय. एक चांगला चेंडू सरळ यष्ट्यांच्या मागे यष्टिरक्षकाच्या हातात निर्धाव चेंडू जो आपल्याला पाहतोय मिळतोय. हलक्या हाताने समोरच्या दिशेने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक नक्कीच त्या ठिकाणी तैनात असेल, परंतु एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी होत नाहीये आणि पुन्हा एकदा फलंदाज मात्र त्या ठिकाणी सेफ आपल्या बॅटिंग क्रीज मध्ये पोहोचतोय. कुठल्याही प्रकारचा खतरा त्या ठिकाणी जो निर्माण होत नाहीये. एका धावेने मात्र धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 34 धावा. चौथं षटक अजून देखील प्रगतीपथावरती आहे. 6 षटकांचा सामना आहे. 56 धावांचा जो पाठलाग सुरू आहे. अजून तीच आहे ती मॅच. चला वेळ लावू नका, यानंतर अजून 2 सामने खेळवणं बाकी आहे. पुढचा चेंडू अनिल याचा सामना करेन तो किरण. आता मात्र पॉइंटच्या दिशेने खेळून काढलेला चेंडूवरती चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न देखील त्या दरम्यान यशस्वी होतोय आणि एक धाव नक्कीच मिळते. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 35. सामन्याचा आनंद घेण्यासाठी आपल्या भागातील अनिल भाऊ चरवड यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील आयोजन कमिटीतर्फे मनपूर्वक स्वागत आहे. हार्दिक असं स्वागत आहे. सामन्याकडे थोडंसं लक्ष देऊया. अटीतटीचा सुरू असलेला सामना बॉर्न क्रेझी विरुद्ध शिवाजी मराठा. पुढचा चेंडू टाकण्यासाठी अनिल देखील सज्ज होतोय. स्ट्राईकला आता मात्र आशिष तयार आहे. मोठा फटका, अगदी चेंडू हवेमध्ये असेल. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी प्रयत्न करतोय आणि प्रयत्न त्या ठिकाणी फसला आणि मिळालंय त्या आशिषला जीवदान. चांगला प्रयत्न केला आरिफ यांनी. नक्कीच एक झेल घेण्यासाठी केलेला प्रयत्न थोडक्यात हुकला आणि फलंदाजाला मात्र जीवदान मिळतंय. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 37 धावा. षटक क्रमांक 4 देखील या दरम्यान पूर्ण होते. 4 षटकानंतर 37 धावा. अजून देखील समीकरण असेल मित्रांनो. शेवटचे 12 चेंडू आणि 19 धावांची गरज. 12 चेंडू 19 धावा. चला, क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने थोडीशी घाई करायची. वेळ लावू नका. चौकार आणि षटकारांची नक्कीच गरज असेल. एकेरी दुहेरी धावांची देखील गरज असेल. तितकेच चांगली गोलंदाजी आणि चांगले क्षेत्ररक्षणाची देखील बॉर्न केजी या संघाला नक्कीच गरज असेल. कोट्यातील दुसरं व संघासाठी पाचवं षटक घेऊन आला ना. 5वं षटक घेऊन आलाय तो कासिफ. 12 चेंडू मध्ये 19 धावांची गरज. या षटकामध्ये सर्व काही अवलंबून राहील फलंदाजी करणाऱ्या संघालाही व गोलंदाजी करणाऱ्या संघालाही. अतिशय महत्त्वपूर्ण षटक आणि त्याची जबाबदारी कर्णधारांनी दिली आहे ती कासिफवरती. पहिलं षटक अतिशय उत्कृष्ट टाकलं होतं. आपल्या वैयक्तिक कोट्यातील पहिल्या षटकामध्ये अवघ्या 4 धावा दिल्या होत्या आणि 2 बळी देखील टिपले होते. आघाडीचे दोन्ही फलंदाज बाद करण्यामध्ये यश मिळवलेला कासिफ आता मात्र सर्वस्वी जबाबदारी स्वीकारतोय आणि वैयक्तिक कोट्यातील दुसरं षटक टाकताना जो मार्गस्थ होतोय. पहिला चेंडू अगदी फाईन खेळून काढलाय. फाईन लेगच्या दिशेने एक चेंडू मार्गस्थ होतोय. डान्सिंग डाऊन द विकेट. चेंडू गेलाय सीमारेषा पार. 4-4-4.
एकदा उसळी घेतली, धावसंख्या होते ती 41 धावा. अजून देखील 15 धावींची गरज. चांगली फटकेबाजी आपण जी किरण बेरडे याची पाहतोय. पुढचा चेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय, परंतु कुठल्याही प्रकारची धाव नसेल. चांगलं कमबॅक आपण कासिफ याचं पाहतोय. एका चौकारानंतर कमबॅक करणं किती गरजेचं असतं पहा. शेवटच्या क्षणामध्ये नक्कीच आपण जे पाहतोय, फलंदाजाने देखील आपला शॉट चेंज केला हलक्या हाताने. एकेरी दुहेरी धावेचा प्रयत्न होता, परंतु चेंडू सरळ यष्ट्यांच्या मागे यष्टीरक्षकाच्या हातात निर्धाव जो जातोय. पुढचा चेंडू कासिफ याचा. काय सुंदर शॉट खेळून काढलाय अगदी डीप पॉइंटच्या दिशेने. एक धाव तर पूर्ण केली जाते. दुसरा धावाचा प्रयत्न आणि प्रयत्न त्या ठिकाणी अगदी यशस्वीरित्या. एक चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपण फलंदाजांची पाहतोय. ते 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 43 धावा. हळूहळू आपल्या लक्षामध्ये नक्कीच प्रवेश करताना दिसतोय. लक्ष जे जवळ येताना दिसतंय. त्रेचाळीस धावा नक्कीच मैदानामध्ये पूर्ण केल्या जात आहेत. एक संयमी फलंदाजी, कर्णधारांनी दिलेली जबाबदारी नक्कीच किरण बेरड आपल्या खांद्यावरती घेऊन आपल्या संघाला विजयाच्या दिशेने वाटचाल करताना दिसतोय. त्याच्या साथीला नक्कीच डावखुऱ्या शैलीचा फलंदाज आशिष देखील त्याच्या सोबतीने उभा आहे. आणि पाहूया आता कासिफ कशा प्रकारची रणनीती वापरतोय. ते क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केलाय. पुढचा चेंडू टाकण्यासाठी कासिफ देखील सज्ज आहे. सामना करतोय तो किरण. वेगवान चेंडू, वेगवान मारा जो आपण मैदानामध्ये पाहतोय. फलंदाजाला कुठल्याही प्रकारचा चेंडू खेळता आला नाहीये. अतिशय तेज तर्रार वेगवान मारा आपण कासिफ याचा पाहतोय. कुठल्याही प्रकारची धाव नसेल. धावसंख्यामध्ये कुठल्याही प्रकारची वाढ नसेल. धावसंख्या 43 वरती जी स्थिरावलेली आहे. अजून देखील 13 धावांची गरज आहे. 5व्या षटकातील काही चेंडू अजून देखील शिल्लक आहेत. 13 धावा बनवाव्याच लागतील. कंपल्सरी चेस. आता मात्र हलक्या हाताने लेग साइडच्या दिशेने खेळून काढल्या चेंडूवरती एक धाव पूर्ण केली जाते. चांगलं क्षेत्ररक्षण आपण मैदानामध्ये पाहतोय. एकाच धावेवरती दोन्ही फलंदाजांना जे समाधान मानावं लागतंय. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 44 धावा. षटक क्रमांक 5 सुरू आहे. कासिफ नक्कीच गोलंदाजी मार्कवरती आहे. फलंदाजीला आता मात्र डावखुऱ्या शैलीचा फलंदाज आशिष त्या ठिकाणी तैनात झालाय. क्षेत्ररक्षणामध्ये नक्कीच थोडासा बदल केला जातोय. लेफ्ट हँड राईट हँड हे कॉम्बिनेशन वारंवार बदलताना दिसतंय. गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाला नक्कीच त्या दरम्यान काहीशी रणनीती बदलावी लागते. पाहूया पुढचा चेंडू टाकण्यासाठी कासिफ कशा प्रकारे रणनीती वापरतोय आणि आशिष त्या रणनीतीचा कशा प्रकारे उत्तर देतोय ते नक्कीच पुढच्या चेंडूवरती कळेल. आतापर्यंत कासिफ याची सुंदर गोलंदाजी आपल्या संघासाठी करताना जो पाहायला मिळतोय. बॉर्न क्रेझीचा नक्कीच एक स्टार गोलंदाज, स्टार खेळाडू गोलंदाजी मार्कवरती आहे. तितकाच मातब्बार फलंदाज किरण बेरड आणि आशिष शिवाजी मराठा संघाचे आघाडीचे फलंदाज खेळताना जे पाहायला मिळतात. पुढचा चेंडू क्षेत्ररक्षण वारंवार थोडंसं बदललं जातंय. अगदी डीप कव्हर मध्ये एक क्षेत्ररक्षण सजवलाय. काहीसा मारा आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण त्या दिशेने सजवलेलं आहे. वेगवान मारा आपण गोलंदाजाचा पाहतोय. बॅटची आतली कडा लागून नक्की चेंडू थर्डमॅनच्या दिशेने गेलाय. शॉर्ट थर्डच्या हातात चेंडू गेलाय. एक धाव मात्र रोखू शकत नाहीये. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ करून देतोय. एक धावेने धावसंख्येत वाढ झाली. धावसंख्या होते ती 45 धावा. षटक क्रमांक 5 त्या दरम्यान पूर्ण होतय. 5 षटकानंतर 2 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या होते ती 45 धावा. आता समीकरण असेल मित्रांनो, शेवटचे 6 चेंडू आणि 11 धावींची गरज आहे. 6 चेंडू 11 धावा, 11 धावा 6 चेंडू. चला क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावून घ्यायचंय. कुठल्याही प्रकारचा वेळ लावू नका. अजून 2 सामने आपल्याला 6 षटकांचे पूर्ण करायचे. त्यासाठी सर्व संघांनी वेळेवरती सामना खेळणं गरजेचं आहे. 6 चेंडू 11 धावा, 11 धावा 6 चेंडू. पाहूया कोण जबाबदारी स्वीकारतोय. कुठला गोलंदाज गोलंदाजीसाठी येतोय. परंतु दोन्ही फलंदाज मात्र एकेरी दुहेरी चौकार षटकार असे तंत्रशुद्ध फलंदाजी करताना आपल्याला जे मैदानामध्ये पाहायला मिळतात. किरण बेरड एक चांगला फलंदाज आपण जो मैदानामध्ये नॉन स्ट्राईकला खेळताना जो पाहायला मिळतोय
तसा त्याच्याच सोबतीला एक चांगले स्विच हिटचे फटके आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळाले. तो आशिष डावखुरा शैलीचा फलंदाज देखील खेळताना पाहायला मिळतोय. पाहूया शेवटचं षटक घेऊन कोण आलाय गोलंदाज. कुंदन हा देखील गोलंदाज आपल्या वयाची 40 पूर्ण केल्यानंतर देखील आपल्या भागासाठी आपल्या संघामध्ये खेळताना जो दिसतोय आणि सर्वस्वी जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेऊन शेवटचं षटक टाकण्यासाठी जो सज्ज होतोय. शेवटच्या षटकामध्ये 6 चेंडूमध्ये 11 धावांची गरज आहे. 6 चेंडूत 11 धावा बनवाव्याच लागतील. कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम आहे. कुठल्याही प्रकारची सुपर ओव्हर नसेल, कुठल्याही प्रकारचा बॉल आउट नसेल तर कंपल्सरी आपल्याला 56 धावा अब तक 56 बनवाव्याच लागतील. शेवटच्या षटकामध्ये अतिशय अटीतटीचा सुरू असलेला सामना अगदी शेवटच्या षटकामध्ये आपण गेलेला पाहतोय. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना नक्की पोहोचणार याची मी तुम्हाला गॅरंटी देतोय. क्षेत्ररक्षणाचं जाळं जे सजवलं जातंय, अनुभवाचा जोर काय आहे, नक्की कशा प्रकारे रणनीती वापरतोय गोलंदाज. शेवटचे 6 चेंडूत 11 धावांची गरज. शॉर्ट पिच चेंडू अगदी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नक्की सजवला होता आणि अगदी त्याच्या हातामध्ये चेंडू गेलाय आणि एक धाव मात्र फलंदाजाला जी मिळते. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 46 धावा. समीकरण असेल मित्रांनो, शेवटचे 5 चेंडू 10 धावा, 10 धावा 5 चेंडू. हळूहळू सामना दोन्ही संघांच्या बाजूने जो झुकलेला दिसतोय. कुठला संघ पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करेल, कुठला संघ या स्पर्धेतून रजा घेईल, शेवटचे 5 चेंडू नक्कीच त्याचा निर्णय देतील. 5 चेंडूमध्ये 10 धावा कराव्याच लागतील. किरण बेरड नक्कीच जबाबदारी घेतोय. पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करतोय. क्षेत्ररक्षण जे सजवलं जातंय. पुढचा चेंडू कुंदन याचा सुरेख कामगिरी आपण मैदानामध्ये पाहतोय. गोलंदाजाचा नक्कीच रनअप मध्ये काहीसा मिस्टेक झालाय. पुन्हा एकदा पुढचा चेंडू हळूवार पद्धतीने टाकलेला फाईन लेगच्या दिशेने, परंतु पुन्हा एकदा चेंडू जातोय सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात. एक धाव नक्कीच मिळाली आहे. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 47 धावा. 4 चेंडूंमध्ये 9 धावेंची गरज आहे. सामना होता कुठे, आलाय कुठे, कुंदन काय गोलंदाजी करतोय. ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक सजवलाय अगदी त्याच्या हातामध्ये चेंडू जाऊन थांबतोय आणि एकच धाव 2 चेंडूंवरती जी मिळाली. 6 चेंडूत 11 धावांची गरज असताना समीकरण आता आलंय ते 4 चेंडूत 9 धावांची गरज. मोठा फटका अगदी अलॉंग दी कार्पेट कव्हर रिजन मध्ये खेळून काढला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी देखील तैनात असेल. पुन्हा एकदा लागोपाठच्या तिसऱ्या चेंडूवरती एक धाव. एका धावेने नक्कीच संघ त्या ठिकाणी प्रयत्न करतोय, मोठ्या फटक्यांचा प्रयत्न करतोय, परंतु कुठल्याही प्रकारची मोठी धाव आता मात्र मैदानामध्ये येताना दिसत नाहीये. धाव संख्या होते ती एका धावेनंतर 48 धावा. समीकरण असेल मित्रांनो, शेवटचे 3 चेंडू आणि 8 धावेंची गरज आहे. कंपल्सरी चेस हा नियम जो तुम्हाला कळवण्यात येतोय, 8 धावा ह्या बनवाव्याच लागतील. 7 करून चालणार नाही. 8 आपल्याला बनवाव्याच लागतील. 3 चेंडूत 8 धावेंची गरज. पुढचा चेंडू कुंदन याचा सामना करून तो किरण. मोठा फटका अगदी समोरच्या दिशेने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक दूरवरून येतोय. नक्कीच एक धाव तर पूर्ण केली जाते. दुसरा धावाचा प्रयत्न होतो का, थोडासा थ्रो नक्कीच स्वैर गेला आणि त्याचा फायदा दोन्ही फलंदाजांनी उचलला आणि 2 धावा त्या दरम्यान पूर्ण केल्या जातात. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धाव संख्या होते ती 50 धावा. आता मात्र समीकरण आहे, शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 धावेंची गरज आहे. 2 चेंडूत 6 धावा, 6 धावा 2 चेंडू. सामना होता कुठे आणि आलाय कुठे. कंपल्सरी चेस नियमानुसार 6 धावा बनवाव्याच लागतील. सुंदर अशी गोलंदाजी आपण मैदानामध्ये पाहतोय. कुंदन यांची वयाची 40 झाल्यानंतर देखील काय सुरेख गोलंदाजी करताना दिसतोय. एक दाता फलंदाजाला त्या ठिकाणी बांधून ठेवलंय.
बेड्या जकडून ठेवलंय, कुठल्याही प्रकारचा मोठा फटका खेळू देत नसेल. पुढचा चेंडू. खेडचा संघ थोडासा मागे व्हायचंय. 2 मिनिटं खाली बसून घ्या, नाहीतर त्या ठिकाणी दिसत नाही. धन्यवाद. 2 चेंडूत 6 धावींची गरज. कुंदन गोलंदाजी मार्कवरती सामना करतोय तो किरण. अगदी समोरच्या दिशेने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात असेल का? चेंडू अगदी गेलाय, समोरच्या साइड स्क्रीन वरती आदळतोय. सीमारेषा संघातील कर्णधारांनी व्यासपीठासमोर यायचंय. आपला सामना